तर येत्या काळातील महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं देखील एक महत्वपूर्ण वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सर्व सेवा सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलंय। महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करा। इंदू मिल इथल्या पुतळ्यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करणार असल्याचं देखील त्यांनी आश्वासन दिलंय। निर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमी इथे देशभरातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमी परिसरामध्ये दाखल होत असतात। येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे। चैत्यभूमी इथे उभारलेल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतरची पुढची बातमी येते न्यूयॉर्क मधून, कारण न्यूयॉर्क या ठिकाणी असलेलं डोनाल्ड ट्रम्प यांचं बालपणीचं घर विक्रीला असल्याचं वृत्त कळतंय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या बालपणीची काही वर्ष घालवलेले न्यूयॉर्क मधील ऐतिहासिक घर पुन्हा एकदा चर्चेत आलंय। क्वीन्स इथल्या जमैका इस्टेट्सच्या पॉश भागात असलेलं हे ट्यूडर शैलीतलं घर आता 2.3 मिलियन म्हणजे सुमारे 19 कोटी